नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत. ते म्हणजे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आहे नीट यूजीचं सुरू झालेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पूर्णपणे बघू शकता. हे ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅज्युएट health science courses 2025 and 6 is BMBBS, BMS, BDS, BHMS, BMS, BNMS, BPTH, BOTH आणि BSLP या सर्वांची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्हाला या सर्वांसाठी एकदाच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. कॅन्डिडेट नॉट फिलिंग ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म शॉल नॉट बी कन्सिडर फॉर द ऍडमिशन ऑफ एनी कोटा ऑफ दिस कोर्स. ओके, तुम्हाला कोणत्याच कोर्ससाठी ऍडमिशन घ्या जमणार नाहीये. तुम्हाला रजिस्ट्रेशन चालू झालेले. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख 23 ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. पेमेंट आहे रजिस्ट्रेशनची फीस 23 ते 31 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर only after successful of payment of the fees candidate will be treated as registration. तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं म्हणून गृहीत धरले जाईल. आणि तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करू शकता कलर स्कॅन डॉक्युमेंट 1 तारखेपर्यंत तुमच्या याचे. आणि जे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट आहे 2/8 तारखेला येणार आहे. 2/8 तारखेला. त्याच्यानंतर जे आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पण 2/8 तारखेला येणार आहे. आणि हे एमबीबीएस कोर्सचा फर्स्ट राऊंडचा कॅप राऊंडचा पण रिझल्ट आलेला आहे. बघू शकता. कॅप राऊंडचा पण एमबीबीएसचा 7 तारखेला पहिला रिझल्ट येणार आहे. त्याच्यानंतर कॅप राऊंड साठी तुम्हाला जे लिस्ट द्यायची आहे ते 3/8 ते 5/8 पर्यंत द्यायची आहे. पहिली याच्यामध्ये 3 ते 5/8 पर्यंत तुम्हाला जे पहिल्या फेरीचं आहे चॉईस फिलिंग द्यायचे, कॉलेज टाकायचे आहे. तर हे पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक 2 तारखेला येणार आहे. आणि कॉलेजला जॉईनिंग आहे ते 8 ते 12 मध्ये तुम्हाला ते कॉलेजला जॉईनिंग करायचं. हे झालं थोडक्यात माहिती याच्यामध्ये. यावर्षी एक पण एमबीबीएसचं कॉलेज वाढलेलं नाही आहे अजून तरी. एमबीबीएसचं नाही, बीएमएचं नाही, एमबीबीएसचं नाही आणि बीडीएस एमबीबीएस मध्ये प्रायव्हेटचं पण नाही आणि बीडीएसचं पण नाही. हे सर थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर जे आहे जर तुम्हाला कॉलेज आधी जर पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्याकडे एकदम व्यवस्थितरित्या भेटून जाईल. हे बघू शकता. तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजची यादी आहे, तसंच सेम कॉलेज यादी आहे तुम्हाला बीएडीएस प्रायव्हेटची पण एकदम व्यवस्थितरित्या याच्यामध्ये कॉलेज कोड वगैरे सगळं व्यवस्थितरित्या भेटून जाईल. बीएमए ची पण भेटून जाईल. जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आमच्याकडे तुम्ही करू शकता. आमच्याकडे काउन्सिलिंग व्यवस्थितरित्या करून भेटेल. नमस्कार. छत्रपती आमच्या काउन्सिलिंगमध्ये तुमच्या काउन्सिलिंगवर व्यतिरिक्त लक्ष ठेवलं जाईल. तुम्हाला उत्तम अशी कॉलेज लिस्ट दिली जाईल. कॉलेज कोड, कॉलेज नेम, कॉलेज फीस, कट ऑफ सगळं व्यवस्थित त्या लिस्टमध्ये असेल. मी तुम्हाला असं दाखवली लिस्ट अशी तुम्हाला लिस्ट दिली. कॉलेज प्रोसेस बदल स्टेप बाय स्टेप गायडन केलं जाईल. तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत आमचे प्रयत्न राहतील. कॉलेज निवडण्याच्या प्रोसेसमध्ये मदत केली जाईल. कॉलेज मिळून जाईल की नाही याची पूर्ण गॅरंटी दिली जाईल. जर कमी मार्क असतील तर बीएमएस करू इच्छिता तर कर्नाटकामध्ये पण बीएमएस करून भेटेल. तर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आजच संपर्क साधा. ही सर्वात महत्त्वाचं अपडेट सध्याची. हे बघा, तुम्हाला कॉलेज आयडी अशा प्रकारे दिली जाईल. हे बघू शकता. ही जी आहे पूर्णपणे एमबीबीएस ची कॉलेज आधी आहे. प्रायव्हेटची, गव्हर्नमेंटची पण तुम्हाला सेम अशीच भेटेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.